महाराष्ट्र राज्यासाठी पावसासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी हा अंदाज जारी केलेला आहे। येणारे 3 दिवस हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। 28, 29, 30 हे 3 दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार कोकण, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहू शकतात, तर सखल भागात पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा। हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवरती लक्ष ठेवावे आणि प्रशासन दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन यावेळेस हवामान विभागाकडून करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनपूर्वक करावे, तसेच नागरिकांनी वीज पडण्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे। दरम्यान हा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केला असून स्थानिक परिस्थितीनुसार हवामानात बदल होऊ शकतो, त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत इशाऱ्यांवर देखील लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे। अशाच प्रकारच्या ताज्या आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।